राष्ट्राच्या नवनिर्मितीचे चैतन्य स्वामी विवेकानंद 12/1/1863 ते 4/7/1902 भारताच्या नवनिर्मिती चैतन्यशीलता आणली. ईश्वर दर्शनाच्या तळमळीतून ध्यानधारणा व तपश्चर्या केली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभ्रमण केले. गुरु रामकृष्ण यांच्या अद्वैत वेदांत व संदेश यांच्या प्रचार प्रसाराचे कार्य केले. सन 1887 रामकृष्ण मठाची स्थापना. सर्व धर्म समभावाचे तत्व प्रतिपादले. सन 1893 जागतिक धर्म परिषद शिकागो अमेरिका येथे भारताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. जागतिक धर्म परिषदेत जागतिक शांततेचा संदेश दिला. तरुणांचे मनोबल उंचावण्यासाठी मोठे कार्य केले. सन 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना. सुविचार. लोकांनी रजोगुणाचा विकास करून सतत क्रियाशील राहावे. गरिबीत संतोष मानण्यापेक्षा दारिद्र्य दूर करून आपली जीवनपद्धती सुधारावी. पण भौतिक विकास म्हणजे अमर्याद धनसंपत्ती कोणत्याही मार्गाने मिळविणे योग्य नाही. नवनिर्मितीचे चैतन्य. 20व्या शतकाच्या प्रारंभापासून आपल्याकडे भारताच्या नवनिर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. या प्रयत्नासाठी योग्य पार्श्वभूमी तयार करून त्यात चैतन्यशीलता आणण्याचे श्रेय स्वामी विवेकानंदांकडे जाते. कायदे व्यवसायाशी निगडीत असलेल्या दत्त या कुटुंबात कलकत्त्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव नरेंद्र. वास्तविक त्या काळातील प्रथेप्रमाणे नरेंद्र कायद्याच्या पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले असते. लहानपणापासून त्यांची बुद्धी अत्यंत तल्लख होती. अध्यात्माकडे त्यांची जबरदस्त ओढ होती. ईश्वर दर्शनाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन अंतिम सत्य जाणण्याची त्यांना तळमळ लागली. ही तळमळ शमविण्यासाठी ते अनेक गुरूंना भेटले. पंथ संप्रदाय शोधले, परंतु त्यांना समाधान झाले नाही. मनाच्या अशा संभ्रमावस्थेत 1881 मध्ये श्री रामकृष्ण या संत पुरुषाचे दर्शन त्यांना घडले. या दर्शनामुळे विवेकानंदांच्या आयुष्याचा मार्ग पूर्णपणे बदलला. रामकृष्ण यांनी केवळ ईश्वराला पाहिले होते असे नाही, तर प्रत्यक्ष त्यांच्या सहवासात ते सतत राहत होते. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रेमातून आणि त्यांच्या तपस्साध्य संक्रमित करण्याच्या शक्तीमधून विवेकानंदांनी निर्विकल्प समाधीचा अनुभव घेतला. उपनिषदात सांगितलेले परब्रह्म त्यांनी रामकृष्णांच्या सहवासात अनुभवले होते. गुरूंच्या संदेशाचा प्रचार व प्रसार. पुढे संन्यास घेऊन त्यांनी मोठी परमार्थिक साधना केली. तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा अभ्यास केला. भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीच्या खडकावर बसून ध्यानधारणा व तपश्चर्या केली. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशभ्रमण केले व लोकांची परिस्थिती जाणून घेतली. आपल्या गुरूंचा अद्वैत वेदांताचा विचार लोकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यास सुरुवात केली. आपल्या पुढील आयुष्यात रामकृष्णांचे अद्वैत तत्वज्ञानाचे विचार सोपे करून लोकांना पटविणे व रोजच्या व्यावहारिक जीवनपद्धतीत त्याची सांगड घालणे हेच गुरूंच्या संदेश प्रचाराचे व प्रसाराचे कार्य त्यांनी केले. हे वेदांताच्या प्रचाराचे कार्य त्यांनी आपल्या देशात व परदेशातही निष्ठेने केले. चर्चा, भाषणे, व्याख्याने, प्रत्यक्ष भेटी, लिखाण आदी मार्गाने त्यांना लोकांना जागरूक करण्याचा सपडा लावला. लोकात एकात्मता व क्रियाशीलता, देशाभिमान जोपासण्यात याचा खूपच प्रभाव पडला. लोकांनी आत्मपरीक्षण करून आपले दोष जाणावेत, सोबतच सामर्थ्यही ओळखावे व आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आत्मविकास साधून राष्ट्रोद्धाराचे कार्य करावे असे त्यांचे प्रभावी प्रतिपादन असे. याच दृष्टीने राष्ट्रविकासास त्यांचा हातभार लागलेला आहे. सध्या जगात तीव्र स्वरूपाचा दहशतवाद, आतंकवाद, धर्माश्रित हिंसा हे इतके बोकाळले आहे की स्वस्थतेचे जगणे लोकांना अशक्य झाले आहे. देशांतर्गत भागातही वाढती आर्थिक विषमता, जातीभेदाचे पुनरुज्जीवन, धर्मभेद, आर्थिक व्यवहारात व उत्सवात कर्मकांडाचा अतिरेक, अस्पृश्यावर होणारे अत्याचार, हिंसेचा वाढता वापर, सर्व क्षेत्री पसरणारा भ्रष्टाचार आणि जीवनातील सर्वच क्षेत्रात मूल्यांची घसरण होत आहे. आधुनिक जगाच्या व भारताच्या वास्तविक स्थितीचे वर्णन हे असे आहे. असे होण्याचे मुख्य कारण म्हणजे धर्मातील शुद्ध स्वरूपच विसरणे होय. या संदर्भात विवेकानंदांचा धर्मविषयक विचार अभ्यासणे व त्याप्रमाणे आचरण करणे महत्त्वाचे वाटते. अद्वैत वेदांत विचारप्रणालीप्रमाणे परमेश्वर सर्व मानवात, पशूत व सर्व चराचर वस्तूंमध्ये वसत असतो. ही जाणीव ठेवून लोकांनी ईश्वर सेवा ही मानव सेवेतूनच घडते हे ओळखले पाहिजे. मानव, पशुपक्षी, वनस्पती यांच्यावर प्रेम करणे, पीडितांची सेवा, कर्मफळाचा त्याग, अहंकारापासून मुक्तता या मूल्यांवर विवेकानंदांनी भर दिला. वेदांताचा एक धर्म म्हणून विचार करावायचा तर तो प्रथम व्यावहारिक स्वरूपाचा असला पाहिजे असे त्यांचे मत होते. गांधीवादी समाजवादावर विवेकानंदांच्या व्यावहारिक वेदांताचा फार मोठा पगडा होता. साने गुरुजींनी सुद्धा खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असे वर्णन विवेकानंदांच्या विचारसरणीशी जुळते असेच केले आहे. अहम ब्रह्मास्मी आपल्या देवत्वाचे गुण आहेत हे ओळखत त्या गुणांचा जास्तीत जास्त विकास करणे व इतरांमध्येही दैवी शक्ती आहे हे मान्य करून तो विकसित करण्यासाठी त्यांना शक्य ती मदत करणे ही वृत्ती धारण करणे जरुरी आहे. अशा आपल्या गुरूच्या संदेशाचे उत्तम विवेचन विवेकानंद करीत असत. विवेकानंद अस्पृश्यतेचा पूर्ण धिक्कार करीत,
तसेच अस्पृश्य व स्त्रिया यांना शास्त्राध्ययनाचा अधिकार नाही हे त्यांना पूर्ण अमान्य होते. याबाबत त्यांनी पुरोहितांना दोष दिला आहे. सामान्य लोकांना परमेश्वर प्राप्त करून घ्यावायचा असेल तर ते केवळ पुरोहितांमार्फतच अशी मते पसरवून पुरोहित सामान्य लोकांवर वर्चस्व गाजवितात व त्यांना अंधश्रद्धाळू बनवितात. धर्मप्रशिताच्या पश्चात अशा रीतीने आपले महत्त्व टिकवून ठेवण्याचा ते प्रयत्न करतात. स्वामीजी नुसतेच वेदांत तत्वज्ञानाचा अर्थकथन करणारे किंवा एकांतात राहून ईश्वरचिंतन करणारे नव्हते. स्वतःच्याच मोक्षाचा विचार करणारी अशी आत्मकेंद्रित धर्मदृष्टी त्यांची नव्हती. दोन दुःखी लोकात मिसळणे, त्यांचे प्रश्न समजून घेणे, त्यांची सेवा करणे अशीच त्यांची व्यापक धार्मिक भूमिका होती. 1887 मध्ये त्यांनी रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठ स्थापन केला. त्यात राहणाऱ्या आपल्या गुरुबंधूंनी आध्यात्मिक साधनेबरोबर समाजसेवाही करावी असे विवेकानंद त्यांना आग्रहाने सांगत. अशी सेवा व शिक्षण यांना वाहून घेतलेली रामकृष्ण मिशन ही संस्था पुढे प्रसिद्ध पावली. वटवृक्षाप्रमाणे अनेकांनी सावली देण्याचा आपल्या गुरूंचा आदेश स्वामीजींनी रामकृष्ण मिशनच्या देशविदेशातील अनेकानेक शाखांच्या रूपाने साकार केला. सर्व धर्म समभाव, वेद, उपनिषदे, गीता यांच्याबरोबर स्वामींनी इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या धर्मातील पवित्र ग्रंथाचे अभ्यासपूर्वक वाचन केले होते. सत्य धर्माची दृष्टी रामकृष्ण यांनी त्यांना दिलीच होती. त्यामुळे जगातील सर्व धर्मात एक अंतिम सूत्र आहे, सर्व धर्म सत्य आहेत. सर्व धर्मातील सार एकच आहे. वर्तुळाचा मध्यबिंदू जसा एकच असतो तसे ईश्वर सर्व धर्माचा मध्यबिंदू आहे. निरनिराळे धर्म ईश्वराकडे जाणारे निरनिराळे मार्ग आहेत. मध्यबिंदूजवळ जेथे सर्व मार्ग एकत्र येऊन मिळतात तेथे आपले सर्व भेद नष्ट होतात. या मूलभूत सत्याचा विसर पडल्यामुळे धर्माच्या नावाखाली रक्तपात व हिंसा झाल्या आहेत व आताही होत आहेत. निरनिराळ्या धर्माचारात भिन्नता असणे स्वाभाविक आहे, पण सर्व धर्म सत्यच आहेत. त्यांना सहअस्तित्वाचा अधिकार आहे. धर्मातील आचाराबाबत वितंडवाद करणे अत्यंत अयोग्य, स्वीकार्यता आवश्यक ठेवून परस्परांच्या धर्मांचा आदर राखला पाहिजे असे सर्व धर्म समभावाचे तत्व त्यांनी प्रतिपादिले. तरुणांचे मनोबल उंचावले. 30 वर्ष सुद्धा पूर्ण न झालेल्या विवेकानंद स्वामींनी 1893 या वर्षात अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या जागतिक धर्म परिषदेत भारताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले. तेथे आपल्या असामान्य व्यक्तिमत्वाने, अलौकिक वक्तृत्वाने व विवेचन कौशल्याने त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून दिली. भारतीय वेदांताची श्रेष्ठता पटवून दिली. त्यांच्या त्या भाषणातून सर्व धर्म समान आहेत असे ठणकावून सांगून ज्या राष्ट्रात सर्व धर्मियांना आश्रय दिला जातो अशा राष्ट्रात माझा जन्म झाला व जेथे माझे वास्तव्य आहे अशा राष्ट्राचा मला अभिमान वाटतो अशी मेघगर्जना त्यांनी केली. त्यांच्या या भाषणामुळे ते स्वतः जगद्विख्यात झाले. त्यांनी जागतिक शांततेचा संदेश दिला. ब्रिटिश व अमेरिकन यांना भारताविषयी आत्मीयता निर्माण झाली. भारतीय तरुणांवर याचा फार सखोल परिणाम झाला व आपल्या देशातही काही श्रेष्ठता आहे व ब्रिटिश लोकांपुढे आपण सर्वस्वी कमीपणा स्वीकारण्याचे कारण नाही असे वाटून त्यांचा न्यूनगंड कमी झाला. आत्मविश्वास वाढला व राष्ट्राची उन्नती आपण केली पाहिजे ही भावना बळावली. तरुण वर्गातील कार्यशीलता वाढविण्यासाठी त्यांची मनोभूमिका तयार करण्याचे मोठे कार्य स्वामीजींनी केले. विवेकानंद केवळ धर्मोपदेशक व प्रचारक होते असे नाही, अध्यात्म विकासाबरोबरच लोकांचा भौतिक विकासही झाला पाहिजे असे त्यांना वाटे. लोकांनी रजोगुणाचा विकास करून सतत क्रियाशील राहावे. गरिबीत संतोष मानण्यापेक्षा दारिद्र्य दूर करून आपली जीवनपद्धती सुधारावी. पण भौतिक विकास म्हणजे अमर्याद धनसंपत्ती कोणत्याही मार्गाने मिळविणे योग्य नाही असा इशाराही त्यांनी दिला. भारत भ्रमण केल्यामुळे सामान्य लोक किती हाल अपेष्टात राहतात याची त्यांना पूर्ण कल्पना आली. तेव्हा नवीन समाज रचनेत या लोकांचे प्रश्न सोडविले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. सार्वत्रिक, व्यावसायिक व योग्य शिक्षण पद्धती निर्माण करण्याबाबत त्यांनी आपले विचार मांडले आहेत. धर्मविषयक विचार श्रद्धेवर अवलंबून असतात असे आपण म्हणतो, पण विवेकानंदांच्या दृष्टीने धर्म हा केवळ श्रद्धेचाच विषय नव्हता. साक्षात्कार म्हणजे धर्म नव्हे. एखादा सिद्धांत कितीही चांगला असला म्हणजे धर्म नव्हे. धर्म म्हणजे आत्म्याचे परिवर्तन. त्याला जर काही अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर तो आचरणात आणला पाहिजे. आचरण करीत असताना समाजस्थितीची कोणती गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. धर्म म्हणण्यात लोकांना अभिमान वाटेल असेच कार्य त्यांनी चालू ठेवावे. विवेकानंदांच्या धर्मविषयक शिकवणुकीचे सार परमेश्वराच्या विश्वव्यापकत्वात आहे. मनुष्यातील देवत्व, सर्व धर्मांविषयी आदर आणि समभाव, मानवातील समता, अनासक्त भावनेतून केलेले कर्म, अहंभावाचा त्याग, संपूर्ण मानवाची सेवा व गरिबांना मदत हीच त्यांच्या व्यावहारिक वेदांताची मुख्य लक्षणे आहेत. राजकारणी नेता म्हणून न राहता या विचारसरणीच्या आधारेच त्यांनी राष्ट्राची, समाजाची 39 वर्षाच्या आपल्या अल्पायुष्यात सेवा केली व राष्ट्रात नवचैतन्य निर्माण केले. त्यांचे विचार आपल्या राष्ट्राच्या दृष्टीने आजही महत्वाचे आहेत. रामकृष्ण मिशनची एका शतकाची वाटचाल 1897 ते 1998.
1998च्या गांधी शांतता पुरस्कारासाठी रामकृष्ण मिशन या संस्थेची निवड झाली. हा प्रतिष्ठित पुरस्कार या संस्थेने गेल्या शतकात शांततेने व सातत्याने जे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्यात हातभार लावला त्यासाठीच प्रदान करण्यात आला. त्याग आणि सेवा या दोन तत्वांवर ही संस्था आधारलेली आहे. लोकांचे अज्ञान, अनारोग्य व दारिद्र्य शक्य होईल तेवढे दूर करून त्यांना मदतीचा हात देणे हे संस्थेचे जीवनव्रत किंवा मिशन आहे असेच म्हणावे लागेल. हे उपक्रम गांधीजींच्या आदर्शांशी मिळते-जुळते आहेत. या पुरस्कारात 1 कोटी रोख रुपये व प्रशस्तीपत्र राष्ट्रपतींच्या हस्ते जानेवारी 1999 मध्ये देण्यात येणार होते. गांधी शांतता पुरस्कार आपल्याकडे 1995 पासून देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार मिळणारी रामकृष्ण मिशन ही पहिली संस्था आहे. स्वामी विवेकानंद 1893 मध्ये शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत हजर राहिले. त्या परिषदेत अल्पकाळच पण अत्यंत प्रभावी भाषण करून त्यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना भारतीय संस्कृतीची व हिंदू धर्माची ओळख करून दिली. त्यांच्या अपूर्व विवेचन कौशल्याने सर्व इतके चमकले की हिंदू संन्यासी म्हणून जगभर त्यांची ख्याती झाली. धर्मधर्मातील साऱ्या भेदांच्या पलीकडे जाऊन पूर्व व पश्चिमेतील लोकांनी बंधुभावाने राहावे या विचारसरणीवर त्यांनी भर दिला. परधर्माबाबत कटुता किंवा द्वेष बाळगणे गैर आहे हे त्यांनी ठासून सांगितले. पूर्वेचे अध्यात्म व पश्चिमेचे विज्ञान यांचा मेळ घालावा व त्यासाठी जागतिक स्तरावर प्रबोधन व्हावे असे त्यांना तीव्रतेने वाटू लागले. इंग्लंड, अमेरिकेचा दौरा करून त्यांनी अनेक व्याख्याने दिली. दरम्यान त्यांना अनेक भक्त मिळाले. भारतीय वेदांत विचार जसे त्यांनी पाश्चिमात्यांना समजण्याचा प्रयत्न केला तसेच तिकडील लोकांची जीवनपद्धती, धर्म विचारसरणी याचे पण त्यांनी जवळून निरीक्षण केले. आपल्या लोकांचे अनेक बाबतीत असलेले अज्ञान, संघटन कौशल्याचा अभाव, परदेशवासियांशी संबंध न ठेवण्याची वृत्ती, स्वदेशवासियांच्या परिस्थितीबाबत उदासीनता राखणे व लोकांचे भीषण दारिद्र्य हे दोष त्यांनी टिपले होते. हे दोष दूर केल्याशिवाय त्यांचे कल्याण होणार नाही याची पूर्ण जाणीव त्यांना झाली होती. अमेरिका व इंग्लंडमध्ये त्यांनी काही वेदांत सोसायट्या स्थापन करून त्यांचे प्रबोधन सुरू केले. या जागतिक पातळीवरील व्यासपीठाचा त्यांना खूप उपयोग झाला. त्यांना खूप सन्मान मिळाला. परदेशी लोकांकडून आर्थिक सहाय्य देखील लाभले. पण हे करीत असताना आपल्या लोकांचे प्रबोधन करून त्यांना सुधारले पाहिजे असे विवेकानंदांना वाटत होते. त्यांना कालबाह्य रूढी परंपरेच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे, शिक्षित केले पाहिजे, स्वतःच्या देशाविषयी आत्मीयता निर्माण केली पाहिजे व त्यांचा न्यूनगंड दूर करून त्यांच्या शक्तीला योग्य दिशा दिली पाहिजे अशी तळमळ त्यांना लागून राहिली. मायदेशी परत येण्यापूर्वी भारतात आपण काय उपक्रम सुरू करायचे याची त्यांच्या मनात निश्चिती होऊ लागली. त्यासंबंधी ते रामकृष्ण परमहंसांच्या इतर शिष्यांना म्हणजे आपल्या गुरुबंधूंना पत्रे पाठवून कळवूही लागले. अमेरिकेत जाण्यापूर्वी 2.5 वर्ष विवेकानंदांनी हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत यात्रा केली होती. त्यात त्यांना लोकांच्या विपन्नावस्थेची पूर्ण कल्पना आली. लोकांचे हे वर्तमान सुधारले पाहिजे हा विचार त्यांच्या मनात सतत घोळत होता. यासाठी संन्यस्त वृत्ती स्वीकारलेल्या आपल्या गुरुबंधूंवर भार टाकण्याचे त्यांनी ठरविले. स्वामी रामकृष्ण परमहंसांचे काही शिष्य संन्यस्त वृत्तीने राहून आध्यात्मिक साधनेत गुंतलेले होते. ते निरनिराळ्या मठीत वास्तव्य करून होते. त्यात बेलूर मठ सर्वात पवित्र स्थान मानले जात असे, कारण रामकृष्ण परमहंसांची समाधी व त्यांचे मंदिर याच मठात आहे. रामकृष्णांच्या मृत्यूनंतर बऱ्याच शिष्यांनी स्वामी विवेकानंदांकडून संन्यस्त वृत्तीची दीक्षा घेतली. या सर्वांना एकत्र बोलावून आपल्या मोक्ष साधनेबरोबरच आपण समाजाची सेवा केली पाहिजे असे विवेकानंद त्यांना आग्रहाने सांगू लागले. जनसेवा हीच ईश्वर सेवा. शिवाभावाने जीवाची सेवा करावी, माया करावी, पण दया करू नये. या रामकृष्णांच्या उद्गारांची ते गुरुबंधूंना आठवण करून देऊ लागले. अशा प्रकारे संन्याशांनी आपल्या मोक्ष साधनेला लोकसेवेची जोड द्यावी अशी त्यांच्या मनाची तयारी स्वामीजी करून घेऊ लागले. रामकृष्ण विवेकानंदांना नेहमी म्हणत, एखाद्या विशाल वटवृक्षाप्रमाणे तू अनेकांना सावली द्यावीस. गुरुचा हा आदेश शिरसावंद्य मानून विशाल वटवृक्ष बनून राहण्याचे गुरुचे ते स्वप्न विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनच्या देशविदेशातील अनेकानेक शाखांच्या रूपाने साकार केले. धर्म परिषदेसाठी गेलेल्या विवेकानंद परदेशात तब्बल 3.25 वर्ष राहिले. 1897 मध्ये ते मायदेशी परत आले. मनात सतत घोळत असलेल्या विचाराला कृतीचे स्वरूप देण्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे रामकृष्ण परमहंस यांच्या नावाने एक लोकसेवा संस्था स्थापन केली. पहिल्यांदा केवळ 25-30 मंडळींच्या साक्षीने स्थापन झालेली छोटीशी धार्मिक संस्था एवढीच तिची नोंद झाली असावी. 19व्या शतकाच्या अखेरच्या वर्षात स्थापन झालेल्या रामकृष्ण मिशनला 1997 मध्येच 100 वर्ष पूर्ण झाली. आत्मनो मोक्षार्थ जगद्वितायाच हे बोधवाक्य समोर ठेवून गेल्या शतकभर ही संस्था वाटचाल करीत आली आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीतून प्राप्त झालेल्या अध्यात्मविद्येचा संदेश
वर्तमान काळाशी आपला मेळ साधत अवघ्या मानवजातीला पोहोचत राहावा यासाठी स्वामी विवेकानंदांनी आपले सद्गुरू रामकृष्ण यांनी दिलेल्या आदेशानुसार रामकृष्ण संघ उभा केला. रामकृष्णांच्या नावाने प्रवर्तित झालेल्या भिन्न भिन्न क्षेत्रातील संस्थांनी मिळून बनणारा एकूण परिवार म्हणजे रामकृष्ण संघ असे समजले जाते. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन अशा त्यांच्या दोन प्रमुख शाखा. रामकृष्ण मठ प्राधान्याने धर्म आणि अध्यात्म यांच्या क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे, तर रामकृष्ण मिशन प्रामुख्याने जवळजवळ सर्व प्रांतांमध्ये व परदेशातही कोठे कोठे पसरलेली आहे. किंबहुना न्यूयॉर्क किंवा लंडन अशा दूर देशातील काही संस्थांचे कार्य तर भारतामध्ये रामकृष्ण मिशनची रीतसर स्थापन होण्याच्या आधीच चालू झाली आहे. रामकृष्ण संघाची कार्य पहिल्यांदा एकमेकात गुंतलेली होती. हिंदू धर्माचे लोक रामकृष्ण संघाचे अनुयायी होते. पुढे धर्मभेद, जातीभेद, कालबाह्य कर्मकांडे, जुन्या संकुचित रूढी व परंपरा या सर्व विवेकानंदांनी बाजूला सारल्या. आपल्या कार्याची बैठक आधुनिक काळाशी सुसंगत राहावी यासाठी त्यांनी धार्मिक अधिष्ठान सांभाळून चालणाऱ्या संस्थेला शिक्षण आणि सेवाकार्य यांची जोड दिली होती. या नव्या ध्येयासाठी आपले जीवन समर्पित करणे, एका विशिष्ट मिशन व्रत स्वीकारणे या दृष्टीने मिशन या शब्दाचा स्वीकार केला. पुढे कार्यभार व लोकसंपर्क खूप वाढला. सेवाकार्यात रुग्णालये, अनाथालय, ग्रंथालय, शिक्षण संस्था, वसतिगृहे अशा समाजहिताच्या दृष्टीने हाती घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांची खूपच भर पडली. यासाठी जमिनी, इमारती, पैसा अशा देणग्या मिळू लागल्या. या सर्व बाबींची योग्य नोंद व त्याबाबत देखरेख ठेवण्याची निकड वासू लागली. या दृष्टीने मठ व मिशन या दोन्हीचे स्वरूप आणि कार्यकक्षा सुस्पष्ट व कायद्याच्या चौकटीत निश्चित करण्याची गरज भासू लागली. यासाठीच मठापासून पूर्ण स्वतंत्र असे अस्तित्व असणारी रामकृष्ण मिशन ही संस्था स्थापन केली गेली. 4 मे 1909 रोजी या संस्थेची शासकीय पातळीवर रीतसर नोंदणी करण्यात आली. या मिशनचे ध्येय, उद्दिष्टे व ती साध्य करण्याचे विविध मार्ग व साधने यांची रीतसर लेखी नोंद झाली. नियामक मंडळ, कार्यकारी मंडळ अशा आवश्यक तरतुदी पूर्ण करण्यात आल्या. बेलूर मठाचे विश्वस्त हे मिशनच्या नियामक मंडळात राहतील अशी दक्षता घेतली गेली. मिशनचे सदस्यत्व सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. मिशनची घटना व कार्यपद्धती ही लोकशाही तत्वावर आधारलेली राहील अशी पावले उचलण्यात आली. मिशनच्या शाखांची स्वतंत्र व्यवस्थापक मंडळे असावी, त्यावर स्थानिक व्यक्ती घेतल्या जाव्यात असंही ठरविण्यात आले. या नव्या रचनेमुळे रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन असे दोन प्रमुख भाग स्वतंत्र संस्थांच्या रूपाने अस्तित्वात आले. पण मठ आणि मिशन ही रामकृष्ण संघाचीच दोन रूपे होती. त्यामुळे दोहोंमध्ये समाजात केल्या जाणाऱ्या कार्यांचा परस्परांशी अतूट संबंध होता. रामकृष्ण मिशनची 100 वर्षांची वाटचाल पाहता लोकांचा दुःखभार हलका करण्यासाठी ही संस्था सतत झटत आहे असेच दिसून येईल. मिशनमध्ये प्रवेश घेतलेल्या संन्याशांची संख्या दरवर्षी वाढत आहे. हे संन्यासी कार्यकर्ते अनेक सेवाकार्य अंगावर घेऊन समाजसेवा करीत आहेत. ज्यांनी स्वार्थाचा त्याग केला आहे अशा संन्याशांनी समाजाची चिंता वाहिली पाहिजे अशी विवेकानंदांची तीव्र इच्छा होती. ती मिशनच्या अनेकानेक सेवाकार्यांच्या रूपाने अंशतः तरी पूर्ण झाली असे म्हणावे लागेल. मिशनच्या सध्या 135 शाखा असून त्यातील काही देशांच्या विविध भागात आहेत. त्याचप्रमाणे बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, जपान आणि रशिया इत्यादी देशात काही शाखा कार्यरत आहेत. सेवा हे रामकृष्ण संघाचे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. या सेवाकार्याची व्याप्ती, प्रकार आणि त्यासाठी प्रतिवर्षी केला जाणारा खर्च उत्तरोत्तर वाढत चालला आहे. रुग्णसेवा हा सेवेचा नित्य चालू राहणारा भाग आहे. 1887 ते 88 मध्ये 13 निवासी रुग्णालये तर 72 बाह्य रुग्णालये होती. याशिवाय ग्रामीण भागात फिरती रुग्णालये आहेत. मानसिक रुग्णालये, प्रसूतीगृहे, बालकोपचार केंद्रे चालवली जातात. मोठ्या यंत्रांच्या प्रसंगी वैद्यकीय सेवा पथक पाठविले जाते. आजारांच्या साथी, दुष्काळ, भूकंप इत्यादी निसर्गनिर्मित आपत्ती, युद्ध, जातीय दंगली इत्यादी मानवनिर्मित आपत्तीत ग्रस्त झालेल्या लोकांना हे मिशन सहाय्य करते. आपल्या देशातील फाळणीमुळे निर्वासित झालेल्यांना सहाय्य व त्यांची पुनर्वसन करण्यात मिशनने भाग घेतला होता. तसेच ग्रामीण भागातील लोकांचा व पहाडी भागातील वनवासी बांधवांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी स्वतंत्र ग्रामीण विकास केंद्रे उघडण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, निवासस्थाने, शेती व्यवसायात सुधारणा आणि अखेर स्वावलंबी जीवनाकडे नेण्याचे सामर्थ्य प्राप्त करून देणे अशी या कामांची प्रमुख अंगे आहेत. शैक्षणिक विकासाकडे मिशन पहिल्यापासून विशेष लक्ष देते. स्त्री शिक्षणाची सुरुवात सिस्टर निवेदिता यांनी काढलेल्या छोट्या कन्या शाळेपासून झाली. आता स्त्रियांसाठी महाविद्यालयीन शिक्षण, ग्रामीण भागातील स्त्रियांच्या विकासासाठी स्वतंत्र प्रयत्न, परिचारिका प्रशिक्षण केंद्र, महिलांसाठी अपंगगृह अशा अनेकविध उपक्रमांची त्यात भर पडली आहे. सर्व स्तरांवर शाळा व महाविद्यालये स्थापन झाली आहेत. याशिवाय संस्कृत शाळा, उद्योग तंत्रज्ञान शाळा, कृषी विद्यालये, भाषा विद्यालये स्थापून त्यात काळाप्रमाणे विविधता आणण्याचा प्रयत्नही चालू आहे.
या सर्व विवेचनावरून रामकृष्ण मिशनच्या व्यापक समाजहितकारक कार्याची कल्पना येते. विवेकानंदांनी परदेशात भारतीय वेदांताची महती पटवून दिली व आपल्या लोकांचा आत्मविश्वास जागृत करून त्यांना देशसेवेस प्रवृत्त केले. परत आल्यावर रामकृष्ण मिशनसारखी संस्था स्थापून अनेकांना समाजसेवेची प्रेरणा दिली. रामकृष्ण मिशनची स्थापना साऱ्या भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाची घटना होती. पूर्व दक्षिण या दोन अगदी वेगळ्या संस्कृतींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यासाठी ती सज्ज झाली होती. रामकृष्ण मिशनने या देशाच्या बऱ्याच शतकांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक प्रवासाला एक वेगळे वळण दिले. भावी काळातील भारतीय इतिहासकार 19व्या शतकाकडे सम्यक दृष्टी टाकतील तेव्हा त्यांना रामकृष्ण मिशनच्या स्थापनेची नोंद अवश्य घ्यावी लागेल.